त्यांचं म्हणणे की त्यांचं वेट घ्या, त्यांचं वेट घ्या. तंबाखूचा पती नाही, हा तर माझा पती. माझा पती. दिसायला पाहिजे इथूनच श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा दिनांक 22ला होणार आहे. भारतभर हा एक मोठा उत्सव म्हणून साजरा करण्यात येतोय आणि खरंच आम्हाला हिंदू सगळ्या समाजाला आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यानिमित्त आम्ही कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे ही एक छानशी संकल्पना केली होती की आपण बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून वाटूया. 21,000 बुंदीचे लाडू आम्ही केलेले आहेत. अगदी 3 दिवसापासून अहोरात्र ही मेहनत चालू आहे आणि त्यातील 11,000 लाडू हे आम्ही आता सकाळीच पूजन करून प्रसाद म्हणून ठेवलेले आहेत. त्यात तुम्हाला जय श्रीराम हे नाव दिसत आहे. सगळेजण इथले नागरिक उत्सुक आहेत आणि पाहून सगळेजण खुश होतात आणि दर्शन घेतात. श्रीरामाचं ते मंदिर तुम्हाला जवळपास 20 बाय 10 फूट उंचीचं दिसतं. ते पूर्ण रांगोळीतून आम्ही फेविकॉल वापरून चिटकवलेलं आहे आणि रांगोळी एक चांगली शुभ प्रतीक असते. त्यामुळे ती रांगोळीची हे मंदिर पण आम्ही एका मोठ्या गाडीवर लावणार आहोत
आणि शहरभर पण ही गाडी फिरणार आहे। तसेच रामाचे मंदिराचे कटआउट पण त्या गाडीवर लागणार आहेत आणि श्रीराम बँड रथ म्हणून हा शहरभर फिरणार आहे आणि त्यात आम्ही हे लाडू वाटप होणार आहे। किती किलो रांगोळी लागते? रांगोळी जवळपास आपल्याला 50 किलो लागलेली आहे, फेविकॉल 5 किलो लागलेला आहे आणि हे सर्व काढण्यासाठी आम्हाला 3 दिवस राम मंदिराला गेले होते आणि हे लाडू करण्यासाठी जवळपास आम्ही 3 एक क्विंटल तरी झाले असावे असा अंदाज आहे आणि आणखी लाडूचं काम चालूच आहे।